तर नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा वार शनिवार आहे. आज माझी सुट्टी देखील बदललेली आहे. शनिवार आपल्याला सुट्टी झालेली आहे. काय हरकत नाही, काही विषय नाही. मस्तपैकी कुठलाही वार असू दे, आपल्या सुट्टी जातो, एन्जॉय करायचा आणि आपल्या फॅमिलीसोबत घालवायचा. तर पावसाच्या दिवसात आहे ना, चक्क ऊन पडले. तर ते उन्हामध्ये जरा प्रवास करूया. आपल्या आईची जरा लगबग आहे, म्हणजे तिची काय छोटी मोठी आपल्या घरची कामं असतात ती करूया. आणि आज आपण जाऊया कालुस्तेमध्ये असलेल्या आपल्या सुंदर धरणाचा नजारा घ्यायला. चला तर मग. इकडे देवाचा देखील आशीर्वाद घेतला. सुरुवात आपली कुठल्याही कार्यक्रमाची असू दे, म्हणजे आपलं साधं कार्यक्रम असू दे, तरी आपला देव आणि आपल्या वडिलांशिवाय, आपल्या फुकट आई वडिलांशिवाय, सो त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि निघायचं. चला. जस्ट आता घरातनं निघालोय. आपल्या जरा गाडी आपली सेकंड चालू होती, म्हणून गाडी जरा बंद आहे. तिला देखील स्टार्टर जरा स्टार्ट मारायला आज लागेलच. तर बघूया. मी तुम्हाला बोललो होतो ना, आज पावसाच्या दिवसात चक्क ऊन, बघा खरंच ऊन पडले. चला आता गाडीला स्टार्टर मारूया. आणि मी नेहमी म्हणतो ना, आपली गाडी म्हणजे मुलांचं आपलं पहिलं प्रेम असतं. तर तिला, अरे बाप रे, चक्क काय झालंय बघतो, दाखवतो तुम्हाला. आईला हे बघा, हे स्क्रॅच पडले. आपली परवा गाडी पडली बिचारी माझी गाडी. हे जरा तिला नटून ठटून जरा काढली तिला, म्हणजे आता पुसतो. चला, शायनिंग बस झाली. शायनिंग आता बस झाली. तिला स्टार्टर मारतो आणि आपल्या कामाला सुरुवात करूया. पहिल्या किकमध्ये तिला स्टार्ट केले असं तुम्हाला वाटतं. भरपूर वेळा स्टार्ट करायला लागली, पण ती व्हिडिओ केली नाही मी. तर राहू दे, पचका होईल माझा. चला. शाबास बेटा, बहुत बढिया. मला जायचं होतं इकडे आणि मी गेलो तिकडे. काय रे बाबा, काय नाही काय. चला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने आता कामाला सुरुवात करूया. ड्रायव्हिंग करतो जरा. म्हणजे जरा पोलीस काका जरा माफ करा, जरा करावं लागतं थोडंफार. चला. हे आपलं चिनी सामान असतं ना, म्हणजे आपल्याला खायला पाहिजे तर आणायला तर पाहिजे. मग आईला बोललो की आणतो आणि सगळं सामान घेतो आणि घरी जातो. आणि मग आपण जाऊया आपल्या धरणावर. आई, तवा ठेवलायस. मग आज स्पेशल नाश्ता आहे वाटतं आपला. ब्रेड बटर. ब्रेड बटर, वा जबरदस्त. आता ब्रेड बटरचा आस्वाद घेऊया. आणि मग तुम्हाला मी मागाशी बोललो होतो ना, कालुस्ते गावामध्ये जाऊया आणि सुंदर आपल्या निसर्गरम्य वातावरणात आपलं कालुस्त्याचं धरण मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ मार्फत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मस्तपैकी आई ब्रेडचा जरा मस्तपैकी, हा ब्रेड म्हणजे आजचा नाश्ता म्हणजे ब्रेड बटर आहे. जरा मागाशी मी ट्राय करायला गेलो तर माझा हात भाजला, बघू शकता. म्हटलं नको, आईचं काम आहे ते आई करते. जरा मी ट्राय करतो, शिकायचा प्रयत्न करतो. पण मी शिकतो. आई, तुला काय असं वाटतंय की मी शिकावं? हे जेवण शिकायला तर पाहिजेच. शिकायला पाहिजे. जेव्हा आई ते घरी नसेल तेव्हा आपण तू करू शकतोस तेवढं तरी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शिकायला पाहिजे नक्कीच, पण नेक्स्ट टाइम करतो. आता नको, आता तू कर. मस्त अशी डिश सजवली, मीच स्वतः सजवली. म्हटलं जरा काहीतरी कलाकुसरी करूया. तर ब्रेड, चहा आणि पाणी. चला, ब्रेड, चहा आणि पाणीचा आस्वाद घेऊया आणि सरळ आपल्या मार्गी लागूया. म्हणजे जिथे आपल्याला जरा मस्तपैकी आपण मित्रांना देखील भेटूया. आठवडाभर आपण मित्रांसोबत लावत असतो, म्हणजे हे आयुष्य एकदाच भेटतं. नो मन्स मोर. सो भेटतो त्याला. इकडे आई जरा चिडले माझ्यावर, कारण का मी जरा तिकडे चाललोय म्हणून. आई, तुझं काय म्हणणं आहे? मी जाऊ का? जाऊ ना प्लीज. काय तिथे एक्सप्रेशनच नाही आहेत, नो रिॲक्शन. जरा ती चिडल्यावरती अशी डेंजर असते ना, मग तिच्या पुढ्यात आपण जायचं नाही. मी आता समोर बसलोय खरा, तो गेम बजाना पडेगा खरा, पण आता मला जरा डेंजर वाटतंय. ती काय करू शकते, कारण काय बघा कसं आहे माहिती आहे, प्रत्येक आई वडिलांसाठी आपला मुलगा हा लहानच असतो, कितीही मोठा झाला तरी. सो पण आईच्या आपण शब्दाच्या बाहेर जायचं नाही. चला, जरा तिला मनवतो आणि आपल्या प्रवासाला निघतो. जस्ट आता खाली आलोय आणि तुम्हाला माहिती आहे आपण भारतीय आहोत, म्हणजे आपण आता हे माझा पेट्रोलचा काटा आहे ना, जरा वर्क करत नाही. मग आपण अंदाज कसा घेतो गाडीचा, तुम्हाला दाखवतो. मी नेहमीप्रमाणे आपण सगळेच करतो.
ही आपली गाडी अशी हलवली गादा गादा गादा. हा आणि बघायचं ओके आपली गाडी जाऊ शकते. चला अच्छा किधर जाने का पत्ता बोल. अशी आपली प्रोसिजर असते प्रत्येकाची. तुम्हाला माहितीच आहे. हा आपला बाजारचा रस्ता आहे. बाजार आपली इकडे RDC बँक बघू शकता. नंतर इकडनं आहे ना, इकडनं सरळ जायचं आपलं उक्ताड मार्गी सरळ गेलात तर मी तुम्हाला दाखवतो. आता जरा ट्रॅफिक आहे, झापूक गाडी काढतो आणि दाखवतो तुम्हाला कुठे जायचं आहे, आपलं कसं काय डेस्टिनेशन आहे ना, आणि कुठे काय आपल्याला जायचं आहे कालुस्ते गावामध्ये तुम्हाला नक्कीच दाखवतो. इकडे आपला मित्र गाण्या देखील आपल्या गावाला चालला आहे आणि मी देखील जोडलो गेलोय. चला दोघांनी एकच वाट आहे, पण त्याचं गाव वेगळं आहे, माझं गाव वेगळं आहे. म्हणजे मला ज्या गावाला जायचं आहे तो रेळे बागाडीमध्ये जाणार आणि मी कालुस्त्यामध्ये. चला आता एका साईडला गाडी थांबवली आहे. तुम्हाला मी दाखवतो. इकडनं येतो तो आपल्या फरशीकडनं आणि इकडनं येतो तो बाजारचा रस्ता. आणि आपण तुम्हाला आता गाडी थांबवली ना, तो सरळ आपण जातो त्या कालुस्तेमध्ये. कालुस्तेमध्ये आपल्या शिरळ फाट्यातनं आतमध्ये गेलात की कालुस्ते गाव लागते. म्हणजे कोंडे फाट्यातनं त्या कोंडे फाट्यातनं आतमध्ये गेलात की पहिलं गाव कालुस्ते लागतं. तिथं आपल्याला जायचं आहे. चला तुम्हाला दाखवतो. मस्त निसर्गरम्य वातावरणात नेतो. स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे मी तुम्हाला बोलतो ना, हा बघा दोन्ही साईडला झाडी आणि मधनं हा रस्ता. म्हणजे काय वाटतं, फिलिंग वेगळी. अजून तुम्हाला आहे ना जबरदस्त फिलिंग दाखवतो. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत बघा आणि कशी वाटली व्हिडिओ ही नक्की सांगा. जस्ट आपण पोचलोय मिरजोळी गावामध्ये. इकडे मिरजोळी गाव असतं. आई महालक्ष्मी साळूबाईचं इकडे मस्त देवस्थानचं हे आहे आणि इकडे आपला साईबाबांचं आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे. चला मस्तपैकी साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि निघूया. ओम साईराम. तो बघा तो समोर जातो तो आपल्या घॉगरला आणि इकडे राईट मारलात ना की आपण कालुस्ते बिले अशी गावं आहेत तिथे तो जातो रस्ता आपला आहे ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला दाखवतो. आता मस्तपैकी पोचतोय आपण त्या स्पॉटवर. जरा खडबडीत रस्ते आहेत पण 100% आपण जायचं म्हणजे जायचं. चला. कारण हे स्वर्ग का म्हटलेलं आहे ना हे तुम्ही बघू शकता. भात शेतीची लावणीची कामं चालू आहेत. म्हणजे निसर्गरम्य वातावरण मी तुम्हाला बोललो होतो. हेच ते निसर्गरम्य वातावरण. अजून खूप काही आहे. ही म्हणजे म्हणतात ना येतो सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आता मी मस्त असं वातावरण आहे, ऊन पाऊस. आणि जाता जाता आपल्याला बाबा देखील भेटलेत. बाबांना त्या खोपट गावाला सोडतो आणि मी पुढे जातो. माणसं पण भेटायला पाहिजेत ना, माणसं भेटायला पाहिजे. शेतीची कामं म्हणजे काय सोपं नाही. गाडी म्हटलं ना, हां आता जड आले. बरोबर. मी एकाला सांगितलं खड्याचं मीठ टाका. इकडं खोपट ना. इकडे तो. मग तुम्ही सरळ की हा सर. नाही इथेच तुमचा आमचा इकडं वरती आहे. डोंगरात आहे. चला ओके थँक्यू. चला मस्त वाटलं भेटून. चला. या पावसाच्या पडती रिमझिम धारा आणि शालू हिरवा त्याला निसर्ग नटला सारा. भक्ती धरतीवरी भक्ता घरी आनंद झाला. अरे धरतीवरी भक्ता घरी आनंद झाला. झाला ओ गाजा वाजा नाद बिडे गगनाला. सण गौरी गणपतीचा आला. बघा हा रस्ता जातो ते आपल्या गावांमध्ये भिले केतकी वगैरे. आणि छोटूसा हा आपला म्हणजे पायवाट म्हणाल, मग पायवाट नाही पण असा रस्ता जातो तो आपल्या सरळ धरणाकडे. चला आता कसा घडतोय प्रवास. हा उतार आहे, तीव्र उतार आहे. गाडी एकदम सावकाश चालवतो, जरा मोबाईल ठेवतो. चला. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात ना तेच आपलं हे कालुस्ते धरण. चला मस्तपैकी. काय वारा आहे हो, काय वारा आहे खतरनाक. हा आता चालता चालता आपण हा धरण पार करू, पण आपण कुठेतरी बसूया निवांत. जरा एका ठिकाणी बसतो कठड्यावर. आहा. आणि हा जो समोरचा व्ह्यू आहे ना तुम्ही बघा. म्हणजे काय खतरनाक वाटतंय हो, खतरनाक. म्हणजे आठवड्याभराचा जो थकवा असतो ना तो एका क्षणात गायब झाला. एका क्षणात म्हणजे निवांत. पण कसं आहे माहिती आहे, आता पाऊस जरा शांत आहे म्हणून असं जर पण कुठल्याही स्पॉटला जाल ते सेफली जा आणि सेफली या.
कारण का घरी आपले आई वडील आपले भाऊ बहीण वाट बघत असतात. असं निसर्गरम्य वातावरणात मला खूप फिरायला आवडतं आणि मी नक्कीच तुम्हाला रिव्हील करीन असे आपल्या जवळजवळ किंवा असे आपले जिथपर्यंत आपली पोच जाईल तिथपर्यंत आपण 100% जायचा प्रयत्न करायचा. काय वाटते हो, बघा बघा, हा 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 हा, म्हणजे वाराच आणि वारा. ऊन पावसाचा खेळ चालल्यामुळे आहे ना, हे बघा 2 डोंगरांच्या मधनं हा आपला धरण आहे, कालुस्ते धरण. जबरदस्त, म्हणजे डोंगर, पाणी आणि परत डोंगर. आहा, मगाशी मी तिथे होतो आणि जरा पाण्याचा जोरदार आवाज येत होता. बघतोय ते काय, इथे आपलं मस्तपैकी खडक आहे आणि ते म्हणजे जे जादाचं पाणी असतं ना ते इकडनं वाहतं. जबरदस्त, हे पण जबरदस्त वाटतंय. पण इथे जबरदस्त सेफली जायचंच नाही मुळात, म्हणजे वरनं इथनं नजारा घ्यायचा असा आणि चला. बाय बाय कालुस्ते धरण. आता परतीचा प्रवास चालू केलाय मी. तर घरी जाऊन बघतो आईची काय लुडबुड आहे ती. नंतर कसं आहे माहिती आहे तुम्हाला, एक सांगतो, आयुष्याला चित्रपटाला वच पण नाही, आपण इंस्टावर आणि याच्यावर बघत असतो. तसंच म्हणून जे कुठल्याही स्पॉटला जाल, कुठेही जाल, ते बी सेफ आणि मस्तपैकी मस्त राहायचं आणि स्वस्त राहायचं. एक होती बरी, बाकी सगळे आपापल्या घरी. जे बघू शकता इकडे तुम्ही, शाळा देखील सुटली. ही आपली आठवले ते दिवस आपले शाळेतले. हा हा, काय दिवस होते. जस्ट आता घरी आलोय आणि तिकडे आई बघतो तर का आईची जरा गडबड म्हणजे लगबग चालू आहे. बघूया काय करते ती. खमंग वास देखील येतोय. काय ग, काय करतेस आई, काय केलेस ग? अरे आज तू घरी आहेस ना, म्हणून म्हटलं चला आज पनीरची भाजी करावी. आज पनीर टिक्का. टिक्का मसाला देखील तयार आहे इकडं. काय आता मसाला तयार केलाय आणि आता पनीर हे घालते. थांब, पनीर मी कापतो. ओके, काप. चला. वा, मेजवानी म्हणजे आज पनीर आहे. पनीर मगाशी सांगितलं, आता पनीर देखील मी जरा मदत करतो आईला. म्हणजे प्रत्येकाने आहे ना आईला थोडीफार मदत केली पाहिजे. आता मी जरा कापतो जरा पनीर, बघूया, ट्राय करतो जमतंय काय. काय भाग पडलेत बघा, म्हणजे ट्राय करतोय, बघूया जमतंय काय. काय आई, जमतंय काय? नाही, छोटे कर, एवढे कुठे मोठे. मग आता बस एवढंच मला जमतं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. असे कापतात काय? असे असतात काय रे हॉटेलला? अरे हॉटेल स्टाईल करायला जातोय, पण मला जरा जमतंय तसं केलं. पण असू दे, आता तू कर. मग हे काय कुस्करलंच सगळं पनीर. काय तू पण हे केलं सगळी गडबड. असू दे, चल कर. आपल्याला काय पोटात, एक लक्षात ठेवा, आपल्याला काय पोटातच घालायचं. म्हणजे कुस्करलेलं असू दे, नाही तर क्यूब मध्ये असू दे. तू कर तुझी कामं, मी काही लुडबुड करत नाही. मस्तपैकी मग जेवणाचा आस्वाद घेतो आणि चला आईला तिची कामं करू दे, नाही तर डिस्टर्ब पण झालं तर आपलं काय खैर नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. अगं आई, वाजले 2:30, जेवण कुठे आहे? अरे जरा तुझ्या पुढ्यात बघ काय वाढलंय ते. वा वा, म्हणजे झोपेतनं उठलोय आणि पंचपक्वान हाजीर. म्हणजे जबरदस्त असं. आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या अगोदर दाखवलंय की आपण आईबरोबर थोडंफार पनीर वगैरे केलं होतं. म्हणजे आज सुट्टीचा वार होता आणि सुट्टीच्या वारी मस्तपैकी असा बेत करायचाच, कारण का एक आयुष्य आहे, असं हसत खेळत जगत राहायचं. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.